सर्वांना नमस्कार. जय भीम, जय मल्हार. आपण या ठिकाणी आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. मला दिलेला विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या. माझा जो विषय आहे की अहिल्या ते पुण्यश्लोक महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक संघर्षमय प्रवास. या प्रवासाविषयी चिंतन आणि मंथन करण्यासाठी मी आपल्या समोर आहे आणि याच विषयाला घेऊन खऱ्या अर्थानं आज आपल्या समोर माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्या विषयाला घेऊन जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण माझ्या विषयाच्या अंती शेवटच्या टप्प्यावरती प्रश्न उत्तराचा जो काही कार्यकाळ असेल तो आपण चालवू शकतो. तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, खरं तर आपण ज्या वेळेला इतिहास पाहत असतो त्यावेळेला असे अनेक इतिहासकार आहेत ज्यांनी मोठमोठ्या राजांवरती महाराजांवरती अनेक लिखाण केलेलं आहे. आणि त्या इतिहासकारांनी त्या बखरीतून आलेला इतिहास असेल, अनेक पत्रव्यवहारातून आलेला इतिहास असेल, काव्य संग्रहातून आलेला इतिहास असेल, बोलीभाषेतून आलेला आणि किंवा अनेक संदर्भातून आलेला इतिहास असेल, त्या इतिहासाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तो इतिहास पोहोचतो. तो किती खरा किती खोटा हा प्रत्येकाने तपासण्यालायक असतो आणि संशोधनाचा विषय असतो. परंतु हा इतिहास जाणत असताना जोपर्यंत हा आम्ही इतिहास वाचत नाही तोपर्यंत आपण इतिहास घडवू शकत नाही असं देखील म्हटलं जाते. तर प्राध्यापक प्रबोधनकार ठाकरे असे म्हणायला लागतात की आपला इतिहास कितीही गौरवशाली असेल, आपला इतिहास हा कितीही शौर्याचा, त्यागाचा आणि पराक्रमाचा असेल, परंतु इतिहासाचे वाहक जे आहेत ते इतिहासाचे वाहक जर नपुंसक असतील, करंटे असतील आणि अंधभक्त असतील तर तो इतिहास, त्या इतिहासाचा गौरव कुठल्याही कामाचा राहत नाही आणि तो समाज गुलामीसाठी योग्य असतो. खरं तर आम्ही कधीही आमचा इतिहास जाणून न घेतल्याने ज्यांनी ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी स्वतःचा स्वार्थ देखील त्यात दडवण्याचं कार्य केलं आणि म्हणूनच अनेक महापुरुषांच्या बदनाम्या देखील त्याच अनुषंगाने व्हायला लागल्या. याला होळकर घराणं देखील मागे नाही. ह्या सगळ्या विषयाचं अवलोकन करत असताना आज जास्त त्या भागात बोलणार नाही, विषय फार विस्तृत आहे आणि म्हणून अहिल्या तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रवासामध्ये त्यांनी केलेला जो संघर्ष आहे आणि या संघर्षातून निर्माण झालेला आदर्श आहे हा सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर अहमदनगरच्या चोंडी या छोट्याशा गावामध्ये जन्म झालेली अहिल्या आपल्या माणकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्या पोटी जन्माला आलेली ही अहिल्या लहानपणापासूनच फार चतुर होती. खऱ्या अर्थानं माणकोजी शिंदे यांनी अहिल्यावरती जे काही संस्कार केले त्या तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन केलेले आहे. कारण की हा 18वा शतक असा काळ आहे की ज्या काळामध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं, स्त्रियांना पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मुक्त जगण्याचा देखील अधिकार नव्हता. आणि अशा काळामध्ये एक लहानशी मुलगी आपल्याच वडिलांकडून शिक्षण घेत असते आपल्या घरामध्ये, कारण बाहेर शिक्षण घेण्याची तसदी नव्हती. आणि म्हणूनच हे घरूनच मिळत असणारं शिक्षण, वडिलांनी केलेले संस्कार याच्या जोरावरती अहिल्यादेवी घडायला लागतात. खऱ्या अर्थानं लहानपणापासूनच अशी शिक्षणाची बीजे, संस्काराची बीजे रोवल्या गेली. लहानपणापासूनच त्यांच्यावरती झालेले जे संस्कार होते त्या माध्यमातून त्यांनी केलेली घोडेस्वारी असेल, त्यांनी पाहिलेला राज्यकारभार असेल, हे लहानपणापासूनच संस्काराच्या स्वरूपात त्यांच्यावरती बिंबवलं गेलं. आणि म्हणूनच अहिल्यादेवी या लहानपणापासून माणकोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात म्हणा, यांच्यात या पित्याच्या आदर्शाखाली म्हणा, संस्काराखाली म्हणा घडत होते. एका आख्यायिकानुसार असं म्हटलं जातं की ज्या वेळेला ही अहिल्या लहान होती, एक समथिंग 8 वर्षाची होती, तर 8 वर्षाची अहिल्या एका शंकराच्या पिंडेपाशी पूजा करताना दिसते. आणि त्यावेळचे सुभेदार म्हणजे छत्रपतींनी मल्हारराव होळकरांना सुभेदारी दिली होती इंदोरची. आणि त्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकर जे आहेत हे पुण्यापर्यंतचा प्रवास करत होते, तेव्हा मध्ये एक चोंडी या गावाला त्यांनी डेरा टाकला होता आणि त्या ठिकाणी ते थांबले होते. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की एका मंदिरामध्ये एक लहानशी मुलगी त्या ठिकाणी पूजा करते आणि ती त्या ठिकाणी जातात. गेल्यानंतर त्या मुलीला पाहतात आणि त्या मुलीला म्हणतात की मला थोडं पाणी मिळेल का. त्यावेळेला अहिल्या उत्तर देत असते. ती अहिल्या म्हणते की आमच्या इथे पाणी पाजण्या अगोदर अन्न देण्याची हे आहे, म्हणजे पद्धत आहे. आणि म्हणून हे उत्तर ऐकल्यानंतर मल्हारराव होळकरांना अहिल्या आवडून येते आपल्या मुलासाठी.
म्हणजे मल्हाररावांचे मुलगा खंडेराव होळकर. खंडेरावांसाठी पत्नी आणि मल्हारराव होळकरांसाठी सून म्हणून ते त्याची नेमणूक करतात आणि माणकोजी शिंदे यांच्या घरी जायला लागतात. माणकोजी शिंदे यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना वाटतं की एवढा मोठा सुभेदार ज्याच्या नावानेच शत्रू हा थरकाप होऊन जातो, पळायला लागतो, असा मोठा सुभेदार माझ्या अंगणात आलेला आहे, माझ्या दारात आलेला आहे. त्यावेळेला ते सांगतात की तुमची मुलगी मला सून म्हणून पसंत आहे. आणि त्यावेळेला मल्हारराव होळकरांची सून म्हणजे अहिल्या हिचं लग्न खंडेरावांशी होतं. आणि मग ही अहिल्याबाई होळकर या दिशेने वाटचाल करायला लागते. खरं तर वडिलांनी दिलेले शिक्षण आणि सासऱ्यांनी दिलेलं प्रशिक्षण या जोरावरती अहिल्या घडत असते. आणि मग होळकर घराण्यामध्ये आलेली अहिल्या तिच्या सासऱ्यांच्या जडणघडणीमध्ये घडत असते. खऱ्या अर्थानं एखाद्या व्यक्तीच्या वाटेला किती संकट यावे, तर हा प्रसंग सुरू होतो त्यांच्या खंडेराव यांच्या मृत्यूपासून. खरं तर खंडेरावांचं युद्धप्रसंगी मृत्यू होतो, निधन होतं. आणि खंडेरावांच्या निधनानंतर सतीदानाची पद्धत होती. तर त्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकर हे आपल्या अहिल्या सुनेला सांगतात की तुम्ही जर सती गेलात तर याला वारस कोणी नाही, माझ्या या घराण्याला वारस नाही, माझा खंडेराव गेला म्हणून माझ्यासाठी आजपासून तुम्हीच खंडेराव, तुम्ही सती जाऊ नका. हे दिलेली त्यांनी आज्ञा अहिल्यादेवी जसे तसे पाळायला लागतात. आणि मग खऱ्या अर्थानं मल्हारराव होळकरांनी व्यवस्थेविरुद्ध उचललेलं आणि रूढी परंपरांविरुद्ध उचललेलं हे पाऊल एक अत्यंत आदर्श पाऊल असतं. आणि यामधूनच अहिल्यादेवी होळकर या घडायला लागतात. म्हणजे ज्या वेळेला मल्हारराव होळकर यांनी त्यांना समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, युद्धनीती, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र या सर्व विषयाची अभ्यास आणि या विषयाची तयारी मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेकडून करून घेतली होती. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये घडणारी अहिल्या ज्या वेळेला मल्हारराव होळकर हे युद्धाला जात असत, त्यावेळेला त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारामधून माहिती पडतं की अहिल्याबाई होळकर ह्या किती तत्वज्ञानी होत्या, त्या किती समजदार होत्या. आणि त्यांनी केलेले जे कर्तृत्ववान, त्यांनी निर्माण केलेलं जे कर्तृत्व होतं ते किती मोलाचं होतं हे त्यामधून लक्षात येतं. खरं तर 1665 साली मल्हारराव होळकरांनी एक पत्र लिहिलेलं आहे अहिल्याबाईंना. म्हणजे अहिल्याबाईंनी लिहिलेलं पत्र हे ते त्या ठिकाणी दर्शवते की अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचा किती मोठा पगडा हा मल्हाररावांवरती होता, म्हणजे ते त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात मल्हारराव होळकर नमूद करायला लागतात की तुम्ही चंबळ पार करून ग्वाल्हेरला जा आणि ग्वाल्हेरला जा, त्या ठिकाणी तुमची 4-5 दिवसाची राहायची व्यवस्था होऊ शकते, खूप मोठे सैनिक देखील तुमच्यासोबत येऊ शकतात. आणि त्या ठिकाणी जाऊन शस्त्रासाठी योग्य तजवीज करा आणि सुखसोयीसाठी किंवा स्वतःच्या रक्षणासाठी जागोजागी चौक्या टाकणं सुरू करा. खरं तर हा पत्रव्यवहार पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की युद्धप्रसंगीपासून मल्हाररावांनी लिहिलेलं पत्र हे अहिल्याबाईंपर्यंत पोहोचतं आणि अहिल्याबाई पूर्णपणे त्या ठिकाणी तयार असतात. हा त्यांनी टाकलेला विश्वास होता आणि या विश्वासाच्या जोरावरच मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेसाठी राज्यकारभार चालावा म्हणून पेशव्यांना त्यांनी आपल्या सुनेला राज्यकारभार चालवण्यासाठी मागणी केली होती. परंतु एका महिलेने राज्यकारभार चालावा, एका महिलेने गादी सांभाळावी अशी ती व्यवस्था नव्हती. अनेकांनी या विरोधात विरोध केला, परंतु त्यावेळेला पेशव्यांनी त्याला मंजुरी दिली. आणि कारण अनेक सैनिक देखील अहिल्याबाईंच्या नेतृत्वात काम करायला तयार होते, कारण की त्यांनी दिलेलं निर्णय क्षमता असेल, त्यांच्यामध्ये असणारा कर्तृत्व असेल, या कर्तृत्वाच्या जोरावरती त्याचा पगडा एवढा त्यांच्या राज्यावरती पडला की अनेक सैनिक त्यांच्यामध्ये काम करायला, त्यांच्या आदेशाखाली काम करायला तयार होते. खरं तर हे सर्व प्रसंग झाल्यानंतर ठीक खंडेरावांच्या गेल्यानंतर 12 वर्षांनी मल्हारराव होळकर यांचं देखील निधन व्हायला लागते. मग यांच्या निधनानंतर संपूर्ण खचलेली, म्हणजे एका इकडं पतीचं निधन झालेलं, दुसऱ्या इकडं सासरे वारतात आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये स्वतःचा मुलगा मालेराव देखील त्याचंही देखील निधन होतं, त्यांचं देखील निधन होतं. तर या मालेरावासंदर्भात देखील अनेक दूषणे इतिहासकारांनी लावलेली आहेत. खंडेरावांसंदर्भात देखील अनेक दूषणे इतिहासकारांनी लावलेली आहेत. त्या संदर्भात देखील संशोधन होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे खंडेरावांविषयी लिहिताना खंडेराव दारुडे होते, जंगली जनावरांचा ते म्हणजे सोबत बाळगत
आणि त्यामधून प्रजेला त्रास देत असा अनेक दूषणे लावण्याचं काम केलेलं आहे. परंतु याचा खरा इतिहास काय आहे हे जाणून घेणं आपण अत्यंत महत्वाचं आहे. नंतर मालेरावांची देखील त्या ठिकाणी मृत्यू व्हायला लागतो आणि मालेरावांच्या निधनानंतर आपला मूल नाही, यासोबतच सासरे देखील वारले आणि या सगळ्या त्यागामधून अहिल्यादेवी होळकर खचून न जाता अत्यंत सहनशीलतेने, अत्यंत निर्भयपणे ते राज्यकारभार चालवायला सुरू करतात. खरं तर यामध्येच मला हा राज्यकारभार सांगत असताना ज्या वेळेला ते संपूर्ण राज्यकारभार चालवतात तर मला टप्प्याटप्प्यांनी त्यांची धोरणं सांगणं अत्यंत महत्वाचं वाटते. म्हणजे एका एका टप्प्याने आपण त्यांच्या धोरणांचा विचार करू, जेणेकरून अहिल्याबाई होळकर यांनी ज्यांचं जे कर्तृत्व होतं हे राज्यकारभारासाठी एक राज्यकर्ते काय असायला पाहिजे, एक प्रशासक म्हणून कसं काम करायला पाहिजे, एक समाज कार्यकर्ता म्हणून कसं काम करायला पाहिजे, एक समाज सुधारकाचा आदर्श कसा निर्माण होतो, एवढंच नाही तर एक अर्थशास्त्रज्ञ कसं असायला पाहिजे, ह्या सगळ्याचं आदर्श म्हणजेच अहिल्यादेवी होळकर आहे. आणि एक महिला असून सुद्धा म्हणजे मुळामध्येच मी या सगळ्या धोरणांचा विचार करताना त्यांच्या कृषी धोरणाविषयी सुरुवातीला लक्ष घालू इच्छितो. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी कृषी धोरणांचा विचार केला तर कृषी धोरणांसाठी त्यांनी त्या तेथील शेतकरी जो आहे तो सुखी आणि संपन्न असावा, यासाठी त्यांनी अनेक विहिरी, तलाव आणि घाट बांधण्याचं काम केलं. एवढंच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला 12 फळं झाडे दिली होती. ज्या फळझाडामधून निघणारं जे उत्पन्न होतं तर 5 झाडाचं उत्पन्न हे राज्याच्या खजिन्यामध्ये, तर 7 झाडाचं उत्पन्न हे शेतकऱ्यांसाठी. अशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्याला समृद्ध करण्याचं काम केलं होतं. म्हणजे काय तर शेतीसोबत जोडधंदा आणि पूरक व्यवसाय याची निर्मिती. एवढंच नाही तर जे गोंड समाज आहे त्या गोंड समाजाविषयी त्यांनी जी पडीक जमीन होती त्या पडीक जमिनीला देखील कसायचं काम त्यांनी केलं होतं. भिंड आणि गोंड या 2 जमातीकडून, लोकांकडून त्यांनी जमिनी कसून घेतल्या आणि राजकोषीवरती भर टाकली होती. यासोबतच त्यांनी अनेक ठिकाणी नद्यांच्या बाजूला घाट बांधण्याचं काम केलं होतं, ज्याचा मोफत म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन, शेतीसाठी पाण्याचं योग्य नियोजन करणारी अहिल्यादेवी होत्या. या त्यांच्या कृषी धोरणांविषयी संदर्भात हे सर्व आहे. आणि म्हणून तेथील शेतकरी जो आहे हा शेतकरी सुखी आणि संपन्न होता. मला त्यांचं दुसरं धोरण म्हणजे आर्थिक धोरणासंदर्भात सांगायचं आहे. म्हणजे आर्थिक धोरणांचा विचार केला तर आर्थिक धोरण प्रबळ राहण्यासाठी, राजकोषामध्ये भर येण्यासाठी जो अर्थसहाय्य लागतो ते आर्थिक निधीतून असतो. आणि आर्थिक निधी जो आर्थिक धोरण आहे हे कसं निर्माण केलं तर आपल्या राज्यामध्ये जे व्यापारी होते त्यांनी वस्त्रोद्योगाची निर्मिती केलेली आहे. वस्त्र उद्योगाच्या माध्यमातून मोठा व्यापार निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे सध्याची रेशीमची महेश्वरची जी साडी आहे ही खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वात तयार झालेला आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाने तयार झालेला आहे. जी सध्याची रेशीमची महेश्वरची साडी आहे ती सुद्धा. आणि त्यांनी जो व्यापार होता, वस्त्रोद्योगाची निर्मिती त्यांनी केली. त्यांनी दागिन्यांची निर्मिती करण्याचं काम त्या काळात केलं. आणि दागिन्यांच्या निर्मितीसाठी, वस्त्रोद्योगाच्या निर्मितीसाठी बाहेरील राज्यात जे कुशल कामगार होते त्या कुशल कामगारांना आपल्या राज्यामध्ये व्यवसाय करायला लावण्यासाठी त्यांना मानधन दिलं. त्यांचं योग्य ते यथोचित मानधन करून त्यांना आपल्या राज्यात व्यवसाय करायला लावलं. एवढंच नाही तर आपली बाजारपेठ मोकळी करून दिली आणि आपल्या बाजारपेठेमध्ये अनेक व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी आपली बाजारपेठ मुक्त करायला लावली. यावेळेस एक भिल्ल समाजाचा प्रश्न समोर यायला लागतो की ज्या भिल्ल समाजातील लोक ही जंगलात राहायचे, त्यांचा उदरनिर्वाहाचं कुठलीच व्यवस्था नव्हती आणि म्हणून हा भिल्ल समाजाची पाण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था नव्हती. अशातच हा भिल्ल समाज लुटालूट करत होता. आणि लुटालूट करत असताना प्रत्यंत प्रजा आणि व्यापारी हे थक्क झाले होते आणि सगळे भयभीत झाले होते. यापासून आता काय करायचं असा अहिल्याबाईंना प्रश्न पडला. मग अहिल्याबाईंनी सैनिकांच्या माध्यमातून त्या भिल्ल समाजातल्या चोरट्यांना, त्या लुटारूंना पकडलं आणि पकडल्यानंतर फक्त त्यांना शिक्षा केली नाही तर त्यांना पकडून अहिल्यादेवींनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यांचे प्रश्न होते त्यांच्या उदरनिर्वाहाचं. आणि मग प्रश्न जाणून त्यांनी फक्त त्या प्रश्नाला जाणून तसंच त्यांना शिक्षा केली नाही तर त्यांच्या जगण्याचा मार्गच मोकळा केला. आणि मग त्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी विहिरी बांधून देण्याचं काम केलं. त्यांना शेती कसायला लावण्याचं काम दिलं. एवढंच नाही तर ज्या व्यापाऱ्यांना ती लुटत असत त्याच व्यापाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांना दिली. म्हणजे बघा ना, ज्यांना लुटण्याचं काम भिल्ल समाजाने केलं त्यांच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन आणून
त्यांच्याच रक्षणाची जबाबदारी देणारी अहिल्यादेवी होती, हा त्यांचा विचार करण्याचा दूरदृष्टीचा विचार बघा किती महत्वाचा आहे. आणि त्या भिल्ल समाजाला त्या व्यापाऱ्यांच्या संरक्षणाची रक्षणाची जबाबदारी दिली की ज्या व्यापारी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात येताना मधात जे जंगल लागतं त्या जंगलातून सुरक्षित आणणं आणि नेणं हे काम ते भिल्ल समाज करायला लागले, ज्या माध्यमातून त्याला ठराविक प्रमाणात व्यापाऱ्यांकडून कर मिळत असे. हे कराची देखील तरतूद अहिल्यादेवींनी केलेली आहे, ज्या कराला नंतरच्या काळामध्ये भिल्ल कवळे असं म्हटलं गेलं. आणि ही कराची तरतूद देखील अहिल्यादेवींनी केलेली होती. आणि म्हणून हा भिल्ल समाजाचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही मिटला आणि स्वतःचं व्यापार चक्रही सुरळीत चालू ठेवलं. असा दुहेरी विचार, असा दुहेरी संकल्पना मांडणाऱ्या अहिल्यादेवी होत्या. आणि म्हणूनच अहिल्यादेवींची जी आर्थिक जो काही कार्यकाळ होता त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ज्या वेळेला मल्हारराव होळकर यांनी राज्यकारभार सांभाळला होता त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी सांभाळलेला राज्यकारभारामध्ये जो वार्षिक उत्पन्न होतं ते वार्षिक उत्पन्न हे 16 लाखाचं होतं. मल्हाररावांनी ज्या वेळेला राज्यकारभार सांभाळला होता तेव्हा त्यांचं वार्षिक उत्पन्न 16 लाखाचं होतं. पण अहिल्यादेवींनी ज्या वेळेला राज्यकारभार सांभाळला तेव्हा त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 1 कोटीपर्यंत गेलं होतं. म्हणजे यामधून तुम्हाला लक्षात येणार की एक महिला असून देखील, एक विधवा महिला अशा ठिकाणी 18व्या शतकात जिथे स्त्रियांना पूर्णपणे हक्क देखील नाही असा समाजाचा व्यवस्थेचा विरोध सहन करून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने आपल्या आर्थिक धोरणांमध्ये एवढं मोठं आमूलाग्र बदल आणणारे 16 लाखापासून 1 कोटीपर्यंतचं स्वतःचं आर्थिक धोरण नेणारी अहिल्यादेवी होती. म्हणजे हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. मला त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक धोरणांसंदर्भात सांगायचं आहे. शैक्षणिक धोरणासंदर्भात विचार केला तर राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, युद्धनीती या सर्वांचा गाळा अभ्यास त्यांनी केला होता. त्यांनी अनेक राज्यातून लेखी स्वरूपातले ग्रंथ देखील मागवले होते. त्या संदर्भात लिहिणाऱ्या लेखकांना मानधन देखील दिलं होतं आणि त्यांची स्वतःची एक ग्रंथसंपदा होती. ज्यामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ होते, ज्यामध्ये अनेक ग्रंथांचा संदर्भ मला तुम्हाला देता येणार आहे. त्यांच्यामध्ये समाविष्ट केलेले ग्रंथ म्हणजे काय तर निर्णय सिंधू, द्रोणापर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा महात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण आणि श्रावण मास या नावाचे ग्रंथ त्यांच्या ग्रंथसंपदेमध्ये होते. आणि राज्यामध्ये पडणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधून ते जे प्रश्न आहेत ते पूर्णत्वास नेत असत. खरं तर हे असणारं शिक्षणासंदर्भातलं त्यांचं धोरण. आणि म्हणून स्वतः तर शिक्षित झाल्याच आणि म्हणून आपल्यानंतर आपल्या राज्यामध्ये देखील त्यांनी शिक्षणाचं काम केलं होतं. म्हणजे त्यांनी ज्या वेळेला आपली राजधानी महेश्वरला हरवली होती त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक प्रजेसाठी शिक्षणाचे दार मोकळे केले होते. मराठी आणि हिंदी सोबतच संस्कृतीचं देखील शिक्षण देण्याचं काम त्यांच्याच राज्यामध्ये केलं गेलं आणि या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक प्रजेच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली होती. असं शिक्षणाचा जागर करणारे देखील अहिल्यादेवी होतं हे आजच्या काळात आपण जाणून घेतलं पाहिजे. एवढंच नाही तर त्यांच्या सांस्कृतिक धोरणांसंदर्भात सांगायचं झालं तर त्यांच्या सांस्कृतिक धोरणांसंदर्भात त्यांनी संस्कृती कशी जतन केली तर त्या काळचे जे काही कलावंत होते, जे काही लोककलावंत आपण त्यांना म्हणतो, शाहीर होते, त्या शाहीर आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी मानधन दिले होते, त्यांना मार्गदर्शन केले होते आणि त्यांच्या साहित्याला वळण लावण्याचं काम देखील अहिल्याबाईंनी केलं होतं. मग यामध्ये 2 प्रामुख्याने नावं मला या ठिकाणी सांगणं महत्वाचं वाटतं की एक नाव म्हणजे मोरोपंत, ज्यांना केकावली म्हणून ते प्रसिद्ध आहेत असे मोरोपंत, आणि दुसरं म्हणजे शाहीर अनंत फंदी. हे शाहीर अनंत फंदी यांविषयी आवर्जून मी सांगेल की शाहीर अनंत फंदी ज्या वेळेला कार्यक्रम करायचे त्यावेळेला असे म्हणतात की हजारोंची गर्दी या शाहिराच्या समोर असायची आणि हजारोंच्या गर्दीसमोर शाहीर अनंत फंदी हे त्या ठिकाणी आपला कार्यक्रम करायचे, शाहिरी करायचे आणि लावणी म्हणायचे. शृंगारिक लावणीसाठी ते प्रसिद्ध होते. तर त्यावेळेला जेव्हा अहिल्याबाईंना हे लक्षात आलं तेव्हा त्यांना मानधन देऊन त्यांना प्रोत्साहन तर दिलंच, पण त्यासोबत देखील अनंत फंदी यांच्याशी वार्तालाप करताना अहिल्यादेवींनी त्यांना सांगितलं की तुम्ही उत्तम गाता, तुम्ही उत्तम लिहिता, शृंगारिक लावणी लिहिता, परंतु ती शृंगारिकच का लिहिता? तुमचं शृंगार लेखन हे जर भावभक्तीकडे वळलं, तुमची लेखणी जर भावभक्तीकडे वळली तर इथल्या प्रजेला, इथल्या राज्यातील लोकांना एका चांगल्या वळणावर, धार्मिक वळणावर नेण्याचं काम तुम्ही करू शकता, असं त्या अनंत फंदीला सांगायला लागतात. याची देखील
इतिहासाने तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार मी हे सर्व सांगतो आहे. तर हा सर्व प्रसंग घडतो आणि त्यानंतर अनंत फंदीसारख्या मोठ्या शाहिराच्या जीवनात देखील अहिल्याबाईंच्या तत्वज्ञानी शब्दांमधून एक आमूलाग्र क्रांती घडायला लागते, एक आमूलाग्र बदल घडायला लागते आणि संस्कृती जपण्याचं कार्य व्हायला लागते. हे संस्कृती जपण्याचं काम अहिल्यादेवींनी केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मला त्यांच्या राज्यकारभाराविषयी सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. म्हणजे राज्यकारभार कसा चालावा याविषयी त्यांचं जे राज्यकारभाराचं धोरण होतं त्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांनी आपल्या राज्यामध्ये सगळ्यांसाठी म्हणजे आताची जी मूल्य आहेत म्हणजे स्वातंत्र्य असेल, समता असेल, धर्मनिरपेक्षता असेल, सामाजिक न्याय असेल, धर्मनिरपेक्षता असेल, हे सगळे मूल्यांची रुजवण त्या काळी करण्याचं काम अहिल्यादेवींनी केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी 1849 साली ज्या वेळेला जोनाबेली भारतात आल्या होत्या त्या जोनाबेलींनी एक काव्यसंग्रह लिहिलेला आहे आणि त्या काव्यसंग्रहामध्ये 1849 साली बरोबर काव्यसंग्रहामध्ये जोनाबेली अशी लिहितात की प्रजेला आपला मूल आणि प्रजेवरती मुलाप्रमाणे संस्कार करणारी आई म्हणजे अहिल्यादेवी आहे. म्हणजे राजकारण करत असतात हे स्वतःच्या स्वार्थासाठी करत नसतात तर प्रजेसाठी करत असतात. प्रजा राज्य घडण्यासाठी लढणारी राज्यकर्ती पासून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या राज्यकारभाराविषयी हे अत्यंत मौलिक उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा त्यांचा राज्यकारभार आजही आम्हाला आदर्श आहे आणि आदर्श ठरत आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण की त्यांनी केलेले जे काही लोकांच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी केलेलं जे कार्य होतं, त्यांनी केलेली राबवलेली धोरणे होते, हे आजच्याही राज्यकर्त्याला तेवढेच महत्वपूर्ण धोरणे आहेत ज्याचा आदर्श घेऊन आजही अनेक राज्यकर्ते आपला राज्यकारभार चालवू शकतात. असं आदर्श राज्यकर्ती जर कोणी असेल तर ती एक महिला, ते कर्तृत्ववान राज्यकर्ती महिला म्हणजेच अहिल्यादेवी होळकर होय. म्हणून हा त्यांचा राज्यकारभाराविषयी विचार आहे. मला त्यांच्या सामाजिक क्रांती संदर्भातला विचार सांगायचा आहे. म्हणजे सामाजिक क्रांती संदर्भात त्यांनी काय केलं तर ज्या वेळेला त्यांचे पती म्हणजे खंडेराव होळकर वारले होते त्यावेळेला ते स्वतः सती गेले नाही मल्हाररावांच्या सांगण्यावरून, परंतु त्यानंतर त्यांचा मुलगा मालेराव याच्या जो 2 मुली होत्या, याच्या ज्या 2 पत्नी होत्या त्या 2 सुनेला देखील सती जाऊ दिलं नाही. म्हणजेच काय तर एका आख्यायिकेनुसार म्हणजे माझ्या वाचनामध्ये जे आलं त्याप्रमाणे तो एक सरदार होता म्हणजे त्यांचा सेनापती होता. तो सेनापती अहिल्याबाईंना म्हणतो की तुम्ही एवढं रूढीप्रिय आहात आणि रूढप्रिय असताना देखील आपल्या सुनेला सती जाऊ देत नाही, म्हणजे हे धर्माच्या विरोधात नाही का? त्यावेळेला अहिल्याबाई त्यांना ठणकावून सांगतात की असा कोणता धर्म आहे जो माणसाला मृत्यूपर्यंत घेऊन जातो, माणसाशी अशा अनिष्ट रूढी परंपरा करायला लावतो. जर एखाद्या मुलीला आपल्या पती वारल्यानंतर सती जात लागत असेल तर मग एखादा पती आपली पत्नी वारल्यानंतर सता का जात नाही हा प्रश्न त्यावेळेला ते विचारायला लागतात. खऱ्या अर्थानं हा सामाजिक क्रांतीचा मोठा स्त्रियांच्या संदर्भातला जो पाऊल आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आणि मोठं पाऊल आहे, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच एवढंच नाही तर त्यांचं जे काही स्त्रिया होते त्या काळातल्या त्यांना सक्षमीकरणाचे धडे देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं होतं. स्त्री पुरुष समानते संदर्भातला विचार सांगितला तर आपल्या राज्यामध्ये आपल्या सैनिकांमध्ये स्त्रियांचा समावेश करून घेतला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार आपल्या सैन्यामध्ये 5000 महिलांचं सैन्य निर्माण करणारी ही पहिला महिला होती, जिनं आपल्या राज्यामध्ये 5000 महिलांचं सैन्य तयार केलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं स्त्री सक्षमीकरणाचे फक्त भाषणे आजच्या काळात देणारे राज्यकर्ती ती अहिल्यादेवी नव्हतीच, तर तिने आपल्या कार्यकर्तृत्वाने कृती कार्यक्रम लाभून 5000 महिलांना आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेतलं होतं. हे खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीचं एक मोठं उदाहरण आहे स्त्रियांच्या संदर्भातलं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस असणाऱ्या स्त्रियांचे अनेक प्रश्न जे आहेत म्हणजे ज्या वेळेला एखादी महिला विधवा व्हायची त्यावेळेला तिच्याकडे काहीच नसायचं, म्हणून राज्याच्या माध्यमातून त्या विधवा असणाऱ्या महिलेची संपत्ती राज्याच्या कोशीमध्ये टाकून घ्यायची ही प्रथा देखील अहिल्यादेवींनी मुळीच काढली होती. आणि सोबतच प्रत्येक विधवेला एखादा मूल जर दत्तक घ्यायचं असेल आपल्या स्वतःच्या घराला
जर वंशाचा दिवा पाहिजे म्हणून एखादा मूल जर दत्तक घ्यायचं असेल तर मुक्तपणे ती घेऊ शकते, हे देखील फरमान काढण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं होतं. विधवाला देखील जीवन जगण्याची संधी देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं होतं. ही खरं तर सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे, लक्षात घ्या स्त्रियांच्या संदर्भात. म्हणजे आजही ज्या विधवेकडं एका वेगळ्या अनुषंगाने पाहिल्या जातं, आजही ज्या विधवेंना मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या दृष्टिक्षेपाने पाहिल्या जातं, अशा वेळेस त्या विधवांचं पुनर्वसनच म्हणावं लागणार आहे, पुनर्जीवन देण्याचं काम अहिल्यादेवींनी त्यावेळी केलं होतं. ही खरं तर सामाजिक नांदी आहे, सामाजिक क्रांती आहे असं मला वाटायला लागतं. मला त्यांचा युद्धनीती संदर्भात सांगायचं आहे. म्हणजे अहिल्यादेवी फक्त धार्मिक होत्या असं या व्यवस्थेने वारंवार आमच्यावरती बिंबवण्याचं काम केलेलं आहे. परंतु अहिल्यादेवी ह्या एक प्रखळ राज्यकर्ती सोबत एक योद्धा देखील होत्या. ते अनेक युद्धांमध्ये स्वतः हातामध्ये तलवार घेऊन आपल्या सैन्याचं नेतृत्व करीत असत. ही बाब या समाजाने आमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. अहिल्याबाईंच्या हातामध्ये असणारे पिंड पाहून आम्हाला अहिल्यादेवी किती धार्मिक आणि सात्विक वाटायला लागतात. त्या धार्मिक तर होत्याच, त्यात तीळ मात्रही शंका नाही. परंतु त्या धार्मिक सोबत त्या एक युद्धनीती ज्ञात असणाऱ्या, एक युद्धासंदर्भात नीती ज्ञात असणाऱ्या, युद्धाचं संपूर्ण ज्ञान असणाऱ्या एक योद्धा देखील होत्या. एक लढाऊ, एक लढवय्या देखील होत्या. हे या समाजाने आमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. एक प्रसंग फार महत्वाचा आणि प्रसिद्ध आहे की ज्या वेळेला हे राज्यकारभार चालवत असते त्यावेळेला राज्यामधीलच काही लोक ते त्या ठिकाणी राघोबा दादा पेशवे जे आहेत त्याला भेटतात आणि त्याला राज्यासंदर्भात चुकीच्या गोष्टी सांगतात की एक महिला राज्यकर्ती आहे, तिला कोणीच नाही, तर ही महिला राज्य कशी सांभाळू शकते असं म्हणत त्यांच्याशी हातमिळवणी करून त्या राघोबा दादा पेशव्यांना पत्र पाठवून ते मागवून घेतात आणि तुम्ही इथं या आणि राज्य करा असं सांगण्याचं काम त्यावेळेला करायला लागतात. तर त्यावेळेला ज्या वेळेला राघोबा दादा पेशवे आपल्या राज्यावरती चालून येतो ही खबर त्यांना गुप्तचराकडून माहिती पडते. त्यावेळेला त्या खबरेच्या जोरावरती ते आजूबाजूच्या राज्यामध्ये असणारे आजूबाजूचे जे राज्य आहेत त्या राज्यांना तर पत्र पाठवतेच आणि त्या राज्यांकडून आपल्याला सहानुभूतीसोबत मदत मिळेल याची तर अपेक्षा ठेवतेच आणि ते मिळवूनही घेते. परंतु एक पत्र ते राघोबा दादा पेशव्यांना सुद्धा लिहिते. ते पत्र अत्यंत महत्वाचं आहे. ते राघोबा दादांना पेशवे पत्र लिहितात आणि म्हणायला लागतात की तुम्ही म्हणजे हे जे राज्य आहे हे राज्य आम्ही प्रचंड मेहनतीच्या जोरावरती उभं केलं आहे. होळकर घराण्याने हे राज्य स्वतःच्या तलवारीच्या टोकावरती निर्माण केलेलं आहे आणि तुम्ही जर युद्ध करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही युद्ध करत असाल तर मी स्वतः हातामध्ये तलवार घेऊन रणांगणावरती असेल आणि माझ्या नेतृत्वात तयार झालेल्या 5,000 महिला सैन्यासोबत तुमच्याशी युद्ध करायला तयार असेल. पण खबरदार एक गोष्ट लक्षात ठेवा की मी जर हरले तर मला कुणीही नाव ठेवणार नाही, पण तुम्ही जर हरलात तर तुम्ही एका महिलेकडून हरलात म्हणून तुम्हाला तोंड दाखवायला जागा देखील राहणार नाही. हे पत्र तो राघोबा दादा पेशवे वाचायला लागतो. हे पत्र ते राघोबा दादा पेशवे वाचतात आणि वाचल्यानंतर त्याला काहीच लक्षात येत नाही की आपण काय करायचं. म्हणजे आपण युद्ध खेळायला गेलो तर एका महिलेसोबत युद्ध करतोय म्हणून आपली मर्दांगी त्या ठिकाणी सिद्ध होणार नाही, तर महिलेनंतर हारलं तर आणखी आपली नाचक्की होणार. या दुहेरी विचारामध्ये पडलेला राघोबा दादा पेशवा आपलं 50,000चं सैन्य परत पाठवतो आणि अहिल्यादेवींना शरण येतो. त्यावेळेला अहिल्यादेवी त्यांचं संपूर्णपणे त्यांना मानधन देतात, त्यांचा मान सन्मान करतात आणि यथोचित तो कार्यक्रम त्या ठिकाणी राबवायला लागतात. म्हणजे खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींना माहिती होतं की शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी त्याला सुरुवातीला मनात पराभूत केलं पाहिजे. म्हणजे मनात पराभूत झालेला शत्रू हा रणात उतरूच शकत नाही, उभाच राहू शकत नाही. हे मानसशास्त्र जाणणारी मानसशास्त्रज्ञ अहिल्यादेवी होती असं मला वाटायला लागतं. म्हणजे ही त्यांची युद्धनीती आजही किती महत्वाची आहे हे तुम्ही लक्षात घेता. ज्या वेळेला आमच्या राज्यावरती अशा प्रकारचे प्रसंग यायला लागतात त्यावेळेला त्याला कसं सामोरं जायचं हे आपल्या युद्ध नीती कौशल्याच्या जोरावरती अहिल्यादेवी होळकर यांनी सांगून ठेवलं होतं. यासोबतच आपल्या परराज्यांशी सलोख्याचे संबंध असावे यासाठी त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे अशा 15 राज्यामध्ये स्वतःचे वकील नेमले होते. तर स्वतःच्या सरकारी दरबारामध्ये इतर राज्यांचे 9 वकील देखील स्वतःच्या दरबारात होते, जेणेकरून प्रत्येकाशी सलोखा निर्माण होणार आणि कुठल्याही शत्रुत्वाची भावना निर्माण होणार नाही. हा विचार, हा न्यायनिवाड्याचा विचार अहिल्यादेवींचा होता हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर अहिल्यादेवींच्या या सगळ्या कार्यकर्तृत्वाचा ज्या वेळेला विचार करायला लागतो
युद्धनीती संदर्भात ते विचार करायला लागतो, त्यावेळेला त्यांनी त्या प्रजेसोबत केलेला जो न्याय होता हा न्याय देखील तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे त्यांच्या काळामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्यावेळेला त्यांच्या प्रजेवरती ज्या ज्या लोकांनी अमानुषपणे हल्ला केला ते प्रख्यात गुंड त्यावेळेचा होता, मला नाव नाही आठवत, तर त्याला देखील फाशी देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं होतं. म्हणजे ज्या ज्या वेळेला प्रजेच्या हिताच्या विरोधामध्ये कुणी जात असे त्याला देखील त्या ठिकाणी सजा देण्याचं काम केलं होतं. आणि प्रजेसोबत अत्यंत न्यायप्रियतेने वागणारी अहिल्यादेवी होळकर होत्या, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच अहिल्यादेवींचं कार्यकर्तृत्व आजच्या काळामध्ये या इथल्या लोकांना सांगणं तेवढंच महत्वाचं आहे हे मला वाटतं. यासोबतच अहिल्यादेवी धार्मिक सहिष्णू देखील होत्या. मग आता धार्मिक सहिष्णुते संदर्भात अत्यंत अनेक लोकांनी सांगितलेलं आहे, तर कारण की त्यांच्या हातामध्ये आम्हाला पिंड दिसते, परंतु अहिल्यादेवींनी फक्त धार्मिक सहिष्णू होत्या, तर एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन त्यांनी तब्बल 29 वर्ष राज्यकारभार केला होता, हे तुम्ही आम्ही तपासून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्या धार्मिक सहिष्णू कशा होत्या, तर त्यांच्या राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक धर्मातील लोकांसोबत ते सलोख्याने वागत असत. त्यांचे कोणत्याही जातीचा आणि धर्माचा भेदभाव त्यांनी त्यावेळेस केलेला नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार स्वतःच्या मुलीचं लग्न या इतर जातीतील मुलाशी करण्याचं काम त्यांनी केलं होतं असं देखील मला मिळालेल्या माहितीनुसार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्या राज्यावरती वाईट प्रसंग येतो त्यावेळेला त्या वाईट प्रसंगाला जो कोणी सामोरं जाईल आणि जो कोणी जिंकेल त्याला मी माझी मुलगी देणार, असं देखील एक प्रसंग माझ्या वाचण्यात आहे. आणि या अर्थानं सांगण्याचा तात्पर्य असा की कोणत्याही प्रकारचं धर्मवाद आणि जातीवाद करण्याचं काम त्यांनी केलं नाही. प्रत्येक धर्माची लोक त्या ठिकाणी त्यांच्या राज्यामध्ये हे गुण्यागोविंदाने नांदत असत. एवढं मोठं सामर्थ्यवान, एवढं धर्मनिरपेक्षतेचं राज्य अहिल्यादेवींचं होतं हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. आता त्या धार्मिक सहिष्णू होत्या या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांनी अनेक 5,000पेक्षा जास्त हिंदुस्थानामध्ये 5,000पेक्षा जास्त मंदिरे बांधण्याचं काम त्यांनी केलं. यासोबतच अनेक धर्मशाळा आणि तीर्थक्षेत्र देखील बांधण्याचं काम त्यांनी केलं होतं. यामध्ये महत्वाचं जर सांगायचं झालं तर द्वारका, गुजरात, काशी, वाराणसी, उज्जैन, जगन्नाथपुरी, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, बद्रिकेद्वार, नाशिक, परळी, वैजन्यनाथ, जेजुरी, खंडोबा आदींचा समावेश आपल्याला करावा लागेल. हे सर्वच्या सर्व आज जे प्रसिद्ध मंदिरं आहेत या सगळ्या प्रसिद्ध आणि 12 ज्योतिर्लिंगासारख्या अनेक मंदिरांचा समावेश त्यांनी आपल्या स्वतः बांधले होते. म्हणजे त्यांनी त्यावेळेला तिथल्या राज्यातील लोकांना धार्मिक बनवून त्यांच्यामध्ये असणाऱ्या द्वेषाची भावना संपवण्याचं देखील काम केलं, हे देखील तुम्ही तपासायला पाहिजे. आणि यासाठी अनेक गोरगरीब लोकांना ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही, ज्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, त्यांची देखील व्यवस्था करण्याचं काम राज्यामध्ये त्यांनी केलं होतं. त्यासाठी धर्मशाळा, तीर्थक्षेत्र, अन्न छात्र म्हणजे ज्या ठिकाणी अन्न देखील मिळेल, पाणवठे, या अशा सगळ्या प्रकारचं काम त्यांनी केलं होतं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांचा राज्यकारभार म्हणजे एकंदरीतच काय तर आजची जे लोकशाही पद्धत आहे, ज्या लोकशाही पद्धतीमध्ये तुम्ही आम्ही राहत आहोत, ज्याच्यामध्ये माफ करा, म्हणजे आजची जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये संविधानाने दिलेले जे अधिकार आम्हाला आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, न्याय, या सगळ्या मूल्यांचं रुजवण अहिल्यादेवींनी त्या काळात तुम्हा आम्हाला केलेलं दिसते. आणि म्हणून ते राज्य म्हणजे कल्याणकारी राज्य होते, हे तुम्ही आम्ही तपासून घ्यायला पाहिजे. एवढंच नाही तर हा सगळा काही अनुभव सांगितल्यानंतर, हा सगळा काही त्यांच्या जीवन सांगितल्यानंतर देखील अनेक पैलू हे माझ्या सांगण्यातून सुटून जातील त्यात तीळ मात्र ही शंका नाही. कारण त्यांचं कार्यकर्तृत्व हे अफाट आहे. 29 वर्ष निर्विवाद सर्वश्रेष्ठ 18व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक म्हणून ज्यांनी कार्य केलं आहे त्या निर्विवाद आहेत. त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर कुठलाही आजपर्यंत कुठलाही वाद नाही, परंतु त्यांची बदनामी करण्याचं काम मात्र इथल्या भुरट्या इतिहासकारांनी केलेलं आहे, एवढं मात्र नक्की. मला सुरुवातीला त्यांच्या संदर्भात ज्या लोकांनी गौरव केलेला आहे ते गौरव करणं अत्यंत महत्वाचं वाटतं. आणि म्हणूनच ते गौरवास्पद सांगताना, ते गौरव वाक्य सांगताना एक कवी फार छान लिहितो की अटके पार झेंडे रोवले मर्द मराठी छाती, अटके पार झेंडे रोवले
मर्द मराठी छाती, दिल्लीचेही तख्त फोडिले दुश्मनास ती भीती. माळव्याच्या मातीवरती कर्तृत्वाची ज्योती, काळावरती अक्षय मुद्रा, तेजोमय आकृती, ती एक अहिल्या होती, ती एक अहिल्या होती. खर तर या अशा काव्याच्या स्वरूपामधून देखील अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती प्रकाश टाकण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं गेलेलं आहे. मला त्यांच्या संदर्भातला गौरव सांगत असताना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की जॉन माल्कम हे तत्कालीन त्यांनी 1824 साली अ मेमोरी ऑफ द सेंट्रल इंडिया इन्क्लुडिंग माळवा नावाचं ग्रंथ लिहिलं. त्या ग्रंथामध्ये ते लिहायला लागतात की हे जॉन माल्कम म्हणजे कोण, तर त्यावेळेचे इतिहासकार आणि त्यावेळेचे राजकीय मध्यस्थ, राजकीय एजंट त्यांना म्हणायचे, म्हणजेच राजकीय एजंट त्यांना म्हणायचे. तर हे जॉन माल्कम आपल्या अ मेमोरी ऑफ सेंट्रल इंडिया इन्क्लुडिंग माळवा नावाच्या ग्रंथामध्ये लिहायला लागतात की हे राज्य कसं होतं, तर हे कल्याणकारी राज्य होतं, ज्या राज्यामध्ये हिवाळ्यामध्ये वस्त्रोद्योगाची निर्मिती व्हायची, पावसाळ्यामध्ये भरभरून शेती व्हायची आणि उन्हाळ्यामध्ये देखील प्रत्येकाच्या हाताला काम असायचं, उन्हाळ्यामध्ये देखील हिरवगार असायचं, असं हे राज्य होतं. खरं तर तिन्ही ऋतूंमध्ये हे राज्य अत्यंत भरभराटीचं आणि समृद्धीचं होतं, हे म्हणण्याचं काम जॉन माल्कम करायला लागतात की जे त्यावेळेचे इतिहासकार आहेत. एवढंच नाही तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेल्या ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकामध्ये लिहितात, युद्ध, हिंदुस्थानातील युद्ध आणि बंड या मथळ्याखाली ते लिहायला लागतात की अहिल्याबाईंनी 29 वर्ष निर्विवाद राज्य केलेलं आहे. म्हणजे मला आवर्जून त्यांचा उल्लेख करावा वाटतो असं ते म्हणायला लागतात की ज्या महिलेच्या राज्यामध्ये कुठल्याही धर्माचा वाद नाही, असं धर्मनिरपेक्ष हे राज्य होतं, हे सांगण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू करायला लागतात. एवढंच नाही तर राज्यकारभार, एवढंच नाही तर इंग्रजी लेखक लॉटेन्स यांनी अहिल्यादेवींची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ, डेन्मार्कची राणी मार्गारेट आणि रशियाची राणी कॅथरीन यांच्यासोबत अहिल्यादेवींची तुलना केलेली आहे. म्हणजे एवढं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे की इंग्रजी लेखक लॉटेन्स यांनी हे केलेलं कार्यकर्तृत्व त्यांना सिद्ध, म्हणजे या ठिकाणी सांगणं महत्वाचं वाटतं की एवढं कर्तृत्व आहे की अनेक लोकांनी त्यांच्या संदर्भातली गौरव करताना तुम्हाला आम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजे अहिल्यादेवींचं जे कार्यकर्तृत्व होतं त्याला अनेक लेखकांनी, अनेक कवींनी रेखाटण्याचं काम केलेलं आहे, अनेक लोकांनी त्याला आपल्या काव्यातून लिहिण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये माधव जुलियन नावाचे कवी आहेत. ते माधव जुलियन आपल्या कवितेत असे लिहायला लागतात त्यांच्या राज्यासंदर्भात की स्थळे शोभुनी निसर्ग सुंदर, रम्य मंदिरे घाटकोणी, वापन शाळा बांधून केले येते जाते लोक ऋणी, जिच्या व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता, ती गंगा जळी निर्मळ राणी कोण, जिचा नचकोश रीता, राजयोग जनकाचा नव्हे भाकळ गोष्ट पुराणाची, रहस्यदावी कथा अहिल्यादेवीची, रहस्यदावी कथा अहिल्यादेवीची. खऱ्या अर्थानं अशा माधव जुलियननी देखील त्या संदर्भात लिहिण्याचं काम केलेलं आहे. यासोबतच अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवाचं काम अनेक लोकांनी केलेलं आहे, अनेक कवींनी केलेलं आहे. पण तरी सुद्धा आजच्या काळामध्ये त्यांना फार दूषण लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ती मांगल्याची मूर्ती, ती नारी जीवनपूर्ती, ती कवीजनांची स्फूर्ती, पुण्यश्लोक मनवली झाली अजरामर भारती, असे काव्य उद्गार ज्यांच्या नावावरती आहेत, अशा कर्तृत्ववान महिलेला आज काही भुरट्या इतिहासकारांनी दूषणे लावलेली आहेत. आणि मग प्राध्यापक हरी नरके यांची सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार ते असे म्हणायला लागतात की 18व्या शतकामध्ये सर्वश्रेष्ठ प्रशासक असणारी अहिल्यादेवी यांना काही भुरट्या इतिहासकारांनी आज दूषणे लावलेले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भाषण देत असताना श्रीमती शोभा घोणसे या अहिल्यादेवींच्या विरोधामध्ये अहिल्यादेवींना लांछना लावण्याचं काम करत असतात. तर आमच्या देशातील शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील अहिल्याबाईंच्या कुटुंबातील सर्व पुरुष हे व्यसनी होते. सती प्रथा पद्धती राजाराम मोहन राय यांनी नाही तर समर्थ रामदास यांनी बंद केली, अशा प्रकारचे उद्गार काढून होळकर घराण्याला बदनामी करण्याचं काम देखील करायला लागतात. एवढंच नाही तर इथल्या व्यवस्थेने अहिल्यादेवींच्या हातामध्ये पिंड देऊन त्यांना फक्त आणि फक्त धार्मिक बनवण्याचं काम केलं. पण त्यांनी असलेल्या सर्वश्रेष्ठ
प्रशासक, सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे कधीच पाहायला गेला नाही, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून हे सर्व काही सांगत असताना त्यांच्या संदर्भातले हे बदनामीचे धोरण, म्हणजे माझ्या वाचनात जेवढं आलं त्या संदर्भात त्यांच्या मालराव जे होते त्यांचे मुलगा, त्यांच्या संदर्भात अनेक लोकांनी बदनामी केलेली आहे. जे खंडेराव होते त्यांना तर फक्त व्यसनीच दाखवलं. त्यांचा कार्यकर्तृत्व काय होतं, म्हणजे युद्धाच्या ठिकाणी मृत्यू पावलेला, युद्धामध्ये मरण पावलेला हा एक योद्धा होता. त्या योद्धाला फक्त इतिहासकारांनी दूषणं लावली. त्याचा मला वाटतं की प्रकर्षाने अभ्यास झाला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. आणि म्हणून त्यांच्या मालेराव संदर्भात देखील अनेक दूषणे लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणून संशोधकांनी या संदर्भात अनेक संशोधन करणं गरजेचं आहे की अहिल्यादेवी या फक्त आणि फक्त धार्मिक नव्हत्या, तर त्या अनेक समाज सुधारक होत्या, त्या प्रजानिष्ठ होत्या, त्या दानशूर होत्या, त्या शूर होत्या, त्या तत्वज्ञानी होत्या, त्या महापराक्रमी होत्या, उत्कृष्ट प्रशासक होत्या, थोर समाज सुधारक होत्या, पुण्यश्लोक होत्या. अशा महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आजच्या प्रशासकांनी हात जोडून नमन केले पाहिजे. आणि ज्याप्रमाणे सुमित्राताई महाजन, पूर्व लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांनी म्हटल्याप्रमाणे, म्हणजे चोंडी इथं झालेल्या कार्यक्रमामध्ये ते म्हणायला लागतात की माझा आदर्श कुणी असेल तर ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहे. आणि म्हणून आजच्या राज्यकर्त्यांनी अहिल्यादेवींचा आदर्श घेऊनच राज्यकारभार करायला पाहिजे असं सांगण्याचं काम ते करायला लागतात. म्हणजे काही का होईना आजच्या काळामध्ये अहिल्यादेवींचे विचार पेरण्याचं काम आजची महिला देखील करत आहे. मग त्यामध्ये असणारी शोभा शिंदे नावाची जी शुभांगी शिंदे नावाची जी लोककलावंत आहेत, त्या लोककलावंत देखील आपल्या नाटकाच्या माध्यमातून अहिल्याबाईंचं चरित्र हे समाजापुढे मांडण्याचं काम करताना दिसतात. आणि समाजापुढे नाटकाच्या माध्यमातून, एकपात्रीच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतात. आज अनेक लेखक, वक्ते, कवी, संगीतकार, अनेक लोक हे अहिल्याबाईंचा विचार समाजामध्ये पेरण्याचं काम करत आहे. मला वाटतं की अशा समाज सुधारकाचं, अशा प्रजानिष्ठ, उत्कृष्ट प्रशासक, तत्वज्ञानी, शूर, दानशूर, महापराक्रमी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊनच आजच्या स्त्रिया या घडू शकतात. स्त्री सक्षमीकरणाचा आज जो मूर्तमेह त्यांनी रोवला आहे त्याच्यावरती आपण चालू शकतो असं मला वाटायला लागते. आणि म्हणूनच माझा हा जो विषय आहे, मी या विषयाच्या उत्तरार्धामध्ये बोलत होतो, या विषयाचा शेवट मी या ठिकाणी करणार आहे. या संदर्भात तुम्हाला जर प्रश्न असतील अहिल्याबाईंच्या संदर्भात, त्यांच्या राज्यकार्यासंदर्भात, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी त्याची उत्तरं माझ्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, हा सर्व काही त्यांचं जीवनपट होतं. म्हणजे अहिल्यापासून तर महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे बनेपर्यंतचा त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेला पराक्रम मी माझ्या या अल्पशा बुद्धीप्रमाणे आणि अभ्यासाप्रमाणे सांगण्याचा या ठिकाणी कारभार केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं जर आज अहिल्याबाईंना समजून घ्यायचं असेल तर मला तुम्हाला काही पुस्तकांची संदर्भ दिलं पाहिजे की ज्या पुस्तकांचा संदर्भानुसार आपण अहिल्याबाईंच्या जीवनावरती प्रकाश टाकू शकतो, या समाजाला त्यांचा विचार पोहोचवण्याचं काम करू शकतो. म्हणजे यांना देखील धनगर जातीमध्ये जन्मलेले आहे म्हणून फक्त आणि फक्त संकुचित करून, जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून फक्त धनगरांनी आत्मसात करावं असा एक संकुचित विचार या समाजाने केलेला आहे असं मला वाटायला लागतं. परंतु ही एकमेव अशी राज्यकर्ती आहे की ज्याला देवीचं रूप दिलेलं आहे, ज्याला पुण्यश्लोक म्हटल्या गेलेले आहे, ज्याला महापुरुषांच्या यादीमध्ये जागा मिळालेली आहे. आणि म्हणून त्यांचे विचार हे फक्त धनगर समाजाच्या उपयोगाचे नाही, ते तर त्यांचा आदर्श घेतच आहेत, परंतु या समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक लोकांसाठी त्यांचा एक जरी विचार आपण आत्मसात केला तर आपलं देखील जीवन समृद्ध होऊ शकतं असं मला वाटायला लागतं. आजच्या स्त्रियांवरती होणारे अन्याय अत्याचाराला पाहत असताना ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी स्वतः सैन्यामध्ये 5,000 महिला सैन्यांची निर्मिती केली होती, स्वतः स्त्री सक्षमीकरण होते, तो स्त्री सक्षमीकरणाचा विचार आजच्या महिलांनी केला तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी रोख भेटू शकते, थांबा लागू शकतो असं मला वाटतं. त्यांनी केलेला राज्यकारभाराविषयी विचार आजच्या राज्यकर्त्यांना उपयोगाचा आहे. समाज क्रांती केलेली आजच्या समाज सुधारकांसाठी उपयोगाची आहे. त्यांनी केलेली अर्थनीती हे आमच्या देशाच्या अर्थमंत्र्यांना देखील आज उपयोगाची आहे. नाहीतर आमच्या देशातील जी लोक आहेत, आमचा देश विकायला निघालेले आहेत, मला वाटतं त्यांनी थोडासा विचार, त्यांचा थोडासा आदर्श
त्यांचा थोडासा आर्थिक नीती संदर्भातला विचार, आर्थिक धोरणासंदर्भातला विचार हा अहिल्यादेवींशी गेलेला पाहिजे असं मला वाटायला लागतं. मी तुम्हाला पुस्तकांचे संदर्भ देतो. तुम्हाला जर अहिल्याबाई होळकर समजून घ्यायचे असतील तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अंजली ठाकूर यांचं एक पुस्तक आहे. सुभेदार मल्हारराव होळकर यांचं चरित्र मुरलीधर अत्रे यांनी संपादित केलेलं हे पुस्तक आहे. तर महेश्वर दरबाराची बातमीपत्रे हे दत्तात्रय दत्तात्रय पारसनीस यांनी संपादित केलेला इतिहास संग्रह आहे. महेश्वर दरबाराची बातमीपत्रे म्हणजे त्या काळात महेश्वर दरबारामध्ये 2 लोकांची नेमणूक केली होती जे पत्रव्यवहार करायचे की आमच्या राज्यामध्ये दैनचर्या काय आहे, त्या दिनचर्याचा पत्रव्यवहार होता. त्यामधून देखील खरा इतिहास समोर येऊ शकतो. यासोबतच होळकरांची कैफियत नावाचा ग्रंथ आहे. होळकरांची कैफियत हा यशवंत केळकर यांनी संपादित केलेला ग्रंथ आहे. खरं तर होळकरांची कैफियत कोणी लिहिला अद्यापही माहिती नाही, परंतु हा इतिहासामधून, काव्य इतिहासामधून निर्माण झालेला आहे आणि अनेक बखरीच्या माध्यमातून अनेक इतिहासाचे संदर्भ घेऊन होळकरांची कैफियत हे झालेलं आहे. कैफियत म्हणजे हकीकत. तर ही हकीकत वाचण्यासाठी आपण यशवंत केळकर यांनी संपादित केलेला होळकरांची कैफियत देखील वाचू शकतो. त्यासोबतच गुगलवरती गेला तर अनेक लेख आहेत, परंतु गुगलला देखील मर्यादा असतात. त्याच्या पाठीमागे लोक असतात, त्या लोकांचा स्वार्थ असू शकतो, म्हणून ते वाचना आपली बुद्धी जागरूक ठेवली पाहिजे असं मला वाटतं. यासोबतच अनिल तिरकर यांचा एक लेख आहे गुगल सोशल मीडियावरती. रणवीर राजपूत यांचा देखील एक लेख आहे, जे वरिष्ठ सहाय्यक आहे, संचालक आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालय अकोला नाही. तर अशा पद्धतीने अनेक पुस्तकं, अनेक ग्रंथ आहेत ज्याच्या माध्यमातून आपण अहिल्यादेवींचा विचार आत्मसात करू शकतो. तो आपण करावा. मी सलग 50 मिनिटे आपली घेतली आणि अहिल्या ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा त्यांचा जीवन संघर्ष आणि एक आदर्श महिलांनी कसं कार्यकर्तृत्व केलं, जे आजही अनेक वर्षानंतर आम्हाला आदर्शमय आहे आणि उपयोगाचा आहे, हा विचार तुम्हाला सांगत होतो. या संदर्भात मी माझ्या विषयाला या ठिकाणी विराम देतो आहे आणि विषयाला विराम देत असताना मी या सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा वाशिम यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी निर्माण करून दिली. आमचे मित्र आणि वाशिम जिल्ह्याचे सम्यकचे अध्यक्ष पारितोषदादा इंगोले यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करेल. आभार तर मानायला पाहिजे नाही, धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी ही संधी निर्माण करून दिली. आपण सर्व मला पाहत आहात, ऐकत आहात. हा विचार जर या समाजामध्ये पेरला गेला तर खऱ्या अर्थानं आम्ही एका चांगल्या राज्याकडे पाऊले टाकू असं मला वाटायला लागतं. आणि म्हणून सरतेशेवटी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ऐकणाऱ्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या भाषणाला विराम देताना कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कवितेच्या 2 ओळी म्हणून माझ्या भाषणाला विराम देणार आहे. कवयित्री शांताबाई शेळके त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांच्या कवितेत लिहायला लागतात की राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची अजून नर्मदा जळी लहरली तिच्या यशाची गाणी. तिच्या यशाच्या गाणी. खरं तर तिच्या यशाची जी गाणी आहे ती गाणी आजही समाजापर्यंत गेली पाहिजे. तिचं कार्यकर्तृत्व आजही समाजाला आदर्शवान आहे. ते आपण त्याचा आदर्श घेऊन आपण एक चांगल्या समाजाची निर्मिती करूया. याच आशावादासह मी या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय भीम, जय मल्हार.